ओम साईराम. अध्याय दुसरा आपण 3 किंवा 4 भागात ऐकणार आहोत. तर आता चला आपण अध्याय 2 भाग पहिला सुरू करूया. अध्याय दुसरा. कथा प्रयोजन नामकरण. कथेचा उद्देश व हेमाडपंत नामकरण. श्री गणेशाला नमस्कार असो, श्री सरस्वती देवीला नमस्कार असो, श्री गुरु महाराजांना नमस्कार असो, श्री कुलदेवतेला नमस्कार असो, श्री सीता व श्री रामचंद्र यांना नमस्कार असो, श्री सद्गुरु साईनाथांना नमस्कार असो. मागील अध्यायात मंगलाचरण झाले, कुलदेवता व सद्गुरु यांचे वंदन झाले आणि या साई चरित्राचे बीज पेरून झाले. आता ते लिहिण्याचे प्रयोजन समजावून सांगायला आरंभ करूया. तसेच अधिकारी व अनुबंध स्पष्ट करून त्यांची थोडक्यात चर्चा करूया, म्हणजे श्रोत्यांना विना कष्ट ग्रंथात प्रवेश घडेल. पहिल्या अध्यायात अनुक्रमाने गहू दळण्याचा उपाय करून बाबांनी महामारीचा नाश केला आणि सर्व गावकऱ्यांना खूप आश्चर्य वाटले. अशा साईबाबांच्या अगाध लीला ऐकून माझ्या मनाला आनंद झाला आणि प्रेमाचा पूर बाहेर फुटून आला आणि तोच या काव्यरूपाने प्रकट झाला. म्हणून साईबाबांच्या स्तुतीचे यथामती वर्णन करावे, म्हणजे ते भक्तांना उपदेशकारक व पापनाशक होईल. त्यासाठीच हे साईंचे अतिपवित्र चरित्र लिहायला घेतले आणि या लोकी व परलोकी सुख देणाऱ्या कथासत्राचा आरंभ केला. संतांचे चरित्र सन्मार्ग दर्शविणारे असते, ते न्यायशास्त्र किंवा तर्कशास्त्र नव्हे. जो संतांच्या कृपेला पात्र होईल त्याला आश्चर्यकारक असे काहीच नाही. तरी श्रोत्यांना माझी प्रार्थना आहे की तुम्ही या आनंदाचे भागीदार व्हावे. सत्संगाच्या व सत्कथा ऐकण्याच्या छंदात जो सदा निमग्न असतो त्याचे भाग्य श्रेष्ठ होय. दीर्घकाळापासून ओळख असलेला व रात्रंदिवस सहवास असलेला जिवलग मित्र, पण त्याचेही चित्र मला रेखाटता येत नाही, तर संत चरित्र काय लिहू? जेथे माझे स्वतःचेच अंतरंग पूर्णपणे मला ओळखता येत नाही, तेथे संतांच्या मनाचे विचार किंचितही उणिवेशिवाय मी कसे वर्णावे? आत्म्याचे रूप निश्चित जाणून घेता घेता 4ही वेद थकले, तेथे बाबा तुमच्या रूपाची खरी स्थिती मला निश्चितपणे कशी कळेल? स्वतः आधी संत व्हावे, मगच संतांना यथार्थपणे जाणावे, असा नियम असताना मला संतांचे वर्णन कसे करता येईल हे मला आधीच ठाऊक आहे. आता 7 समुद्रांचे पाणी त्याचेही माप घेता येईल आणि आकाशालाही पांघरून घालता येईल, परंतु संत बुद्धीच्या आटोक्यात सापडत नसतात. मी एक निकामी क्षुद्र माणूस आहे हे माझ्या मनाला ठाऊक आहे, परंतु बाबांच्या अमर्याद प्रताप पाहून मला गायची लहर येते आणि आवरता येत नाही. दीन दुबळ्यांचा विसाव्या श्री साईराया, तुझा जय जयकार असो. तुझी माया अगाध आहे, तिचे वर्णन करता येत नाही. तू या दासावर कृपा कर. हे चरित्र मला लिहावेसे वाटते, परंतु हे साहस म्हणजे लहान तोंडी मोठा घास तर होणार नाही ना. माझी फजिती होऊ देऊ नकोस. जे जे संत चरित्रे लिहितात त्यांच्यावर भगवंताची कृपा असते असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. मग मी भीती का धरावी? मी स्वतः जरी जड बुद्धीचा असलो तरी त्याच भगवंताने माझ्या मनात ही स्फूर्ती चेतविलेली आहे, तेव्हा ते माझे कार्य तडीस नेणेही त्यालाच ठाऊक. भक्त जी जी सेवा करण्याचे ठरवितात ती सेवा संत स्वतःच करून घेतात. असे स्फूर्ती संतांचीच असते. भक्त केवळ निमित्त कारण असतात. थोडक्यात म्हणजे हा साई स्वतःचे चरित्र माझ्या तोंडाने वदवून घेत आहे आणि म्हणूनच या कथेचा महिमा आदराने गौरव करण्यासारखा आहे. साधू संत किंवा श्रीहरी कोणालाही हाताशी धरून त्याच्या मस्तकावर आपला हस्त ठेवून आपले चरित्र आपणच लिहितात. जशी शके 1700 म्हणजे सन 1778 साली महिपतींच्या बुद्धीला स्फूर्ती झाली आणि त्यांच्या करवी साधू संतांची चरित्रे लिहून सेवा करून घेतली, तशीच सेवा शके 1800 म्हणजे सन 1878 साली दासगणूंच्या हातून घेतली आणि त्यांच्याकडून पुढील साधू संतांची चरित्रे लिहून घेऊन सर्वांना पावन केले. भक्त विजय, संत विजय, भक्त लीलामृत व संत लीलामृत हे जे महिपतींनी रचलेले 4 ग्रंथ, तसेच दासगणूंनी रचलेले 2 ग्रंथ आहेत. एकाचे नाव भक्त लीलामृत तर दुसऱ्याचे नाव संत कथामृत.
या दोन्ही ग्रंथातून अलीकडे उपलब्ध झालेल्या भक्तांचे व संतांचे वर्णन केलेले आहे. त्यातील भक्त लीलामृतातील 3 अध्याय म्हणजे 31, 32 व 33 श्री साई महाराजांचे मधुर चरित्र वर्णिलेले आहे. ते श्रोत्यांनी तेथे वाचावे. तसेच संत कथामृतातील 57व्या अध्यायात श्री साई महाराज एका भक्ताला म्हणजेच नानासाहेब चांदोरकरांना गोड ज्ञानोपदेश करतात, तोही वाचावा. याशिवाय रघुनाथ सावित्री भजनमाला या पुस्तकातील रघुनाथराव व सौ सावित्री तेंडुलकर यांची अभंग गीते अनुभवपूर्वक अलौकिक साई लीला गाऊन जनांच्या मनाला शांती देतात. त्याच पुस्तकाला बाबांचा एका लेकराने म्हणजेच काकासाहेब दीक्षितांनी प्रस्तावना लिहून अत्यंत प्रेमपूर्ण कथामृताचा जणू काय तहानलेल्या चकोर पक्ष्यांसाठी अमृताचा जो वर्षाव केला, तोही भक्तांनी काळजीपूर्वक वाचावा. दासगणूंच्या किरकोळ कविताही अत्यंत मनोरंजक असून त्यातील बाबांच्या लीला ऐकल्या तर श्रोत्यांच्या मनाला आनंद होईल. तसेच गुजराती लोकांकरिता भक्त अमिदास भवानी मेहता यांनीही अत्यंत प्रेमळपणे बाबांच्या चमत्काराच्या काही गोष्टी लिहिल्या आहेत. शिवाय काही श्रेष्ठ सद्भक्तांनी साईप्रभा हे नाव ठेवून पुणे येथे बाबांच्या कथासंग्रह प्रसिद्ध केला आहे. अशा कथा असताना या माझ्या ग्रंथाची काय आवश्यकता अशी श्रोत्यांना शंका येईल, तर ती मी दूर करतो. कशी ती ऐका. साई चरित्र हा अनंत अपार व रत्नांची खाण असलेला महान सागर आहे. तो मी टिटवी कसा रिकामी करणार आणि हे कसे घडणार. तसेच श्री साईंच्या गूढ चरित्राचे संपूर्ण वर्णन कधीच करता येणे शक्य नाही, म्हणून करवेल ते कथन करून समाधान मानावे. साईबाबांच्या कथा अपार व अपूर्व आहेत. त्या संसारातील दुःखाने पिडलेल्यांना शांतवन देतील, श्रोत्यांना ऐकण्याचा आनंद देतील आणि साई भक्तांच्या अंतःकरणाला स्थिरता देतील. बाबांनी व्यवहारातील उपदेशाच्या निरनिराळ्या प्रकारच्या कथा सांगितल्या. तशाच सर्वांनी अनुभव घेतलेल्या व आपण वागण्याचे रहस्य उकलून सांगणाऱ्या कथा सांगितल्या. प्रख्यात ईश्वर प्रणित वेदांतील असंख्य आख्यायिका जशा मशहूर आहेत, तशाच अर्थपूर्ण व गोड असंख्य कथा बाबा सांगत असत. त्या सावधानपूर्वक ऐकल्या तर इतर सुखे गवताप्रमाणे तुच्छ वाटतात. तहान भूक आपोआप उडून जाते आणि मनाला समाधान लाभते. कोणाला ब्रह्माशी एकरूपता हवी असेल, कोणाला अष्टांग म्हणजेच यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा व समाधी असे 8 भाग असलेल्या योगांत प्रवीण्यता हवी असेल, कोणाला समाधी सुखाचा अत्यानंद हवा असेल, तर त्याला या कथा ऐकून ते मिळेल. या कथा श्रोत्यांचे सर्व कर्मपाश तोडून टाकतात, त्यांच्या बुद्धीचा उत्तम प्रकारे विकास करतात आणि भेदभाव केल्याशिवाय सर्वांना सुख देतात. हे पाहून माझ्या मनात इच्छा उत्पन्न झाली की नीट संग्रह करण्यासारखा या नाना प्रकारच्या कथा माळेत गुंफाव्यात. हीच उपासना चांगली. या कथेची 4 अक्षरे जरी कानी पडली तरी जीवाच्या वाईट दिवसांना अहोटी लागेल आणि संपूर्ण कथा जर आनंदपूर्वक ऐकल्या तर साधा भोळा भक्तही संसार सागर पार करून जाईल. मला लेखणी करून बाबाच माझ्या हातात गिरवतील. मी तर केवळ निमित्ताचा धनी आहे. बाबा नेतील तिकडे अक्षरांचे वळण वळवितो. वर्षानुवर्षे बाबांच्या लीला पाहून मनाला चाळा लागला की बाबांच्या या गोष्टी भोळ्या व प्रेमळ भक्तांकरिता गोळा कराव्यात. बाबांचे प्रत्यक्ष दर्शन घडून ज्यांच्या डोळ्यांना समाधान लाभले नाही, त्यांना बाबांचे महात्म्य श्रवण करून पुण्य घडावे आणि कोणा भाग्यवंतांच्या मनाला वाचण्याची इच्छा झाली तर त्याच्या मनाला परम आनंद व्हावा आणि समाधान लाभावे अशी मनात वृत्ती उठली आणि ती माधवराव देशपांड्यांच्या कानावर घातली. परंतु मनात शंका होती की मला हे कसे घडेल. वयाची 60 वर्षे उलटलेली आहेत. द्वाड बुद्धी अडथळे उत्पन्न करण्याकडेच वाहत आहे. अशक्तपणामुळे प्रयत्न करणे बाजूला राहते आहे आणि नुसती तोंडाची बडबड शिल्लक राहिली आहे. ती तरी दुसरीकडे व्यर्थ खर्च न होता श्री साई प्रित्यर्थ कामी लागावी, म्हणजे काहीतरी परमार्थ साधेल. म्हणूनच हा प्रयत्न सुरू केला.
रात्रंदिवस अनुभव घेता घेता मनात आले की हा एक वृत्तांत लिहून काढावा, म्हणजे त्याच्या सतत मननाने मनाला विश्रांती लाभेल. स्वानुभवाच्या पायावर आधारलेली, आत्म्याला संतुष्ट करणारी जी वचने बाबांनी सहजगत्या वारंवार सांगितली ती श्रोत्यांना सादर करावीत. बाबांनी ज्ञानाच्या पुष्कळ गोष्टी सांगितल्या, अनेकांना भजन करण्याचे मार्ग दाखविला, त्यांचा पुरा संग्रह करावा, म्हणजे साईबाबांची गाथा तयार होईल. त्या कथा जे सांगतील व जे ऐकतील त्या दोघांच्या मनाला विश्रांती मिळेल आणि पूर्ण शांती लाभेल. श्री महाराजांच्या तोंडच्या कथा ऐकून भक्त शरीराची दुःखे विसरतील आणि त्यांचे मनन करून संसारातून आपोआप मुक्ती पावतील. श्री साईबाबांच्या तोंडच्या वार्ता अमृतासारख्या रसपूर्ण आहेत. त्यांच्या गोडीचे मी काय वर्णन करू. त्या ऐकता परमानंद दाटून येईल. अशा कथा जो विद्वत्तेचा व धार्मिकतेचा खोटा आव आणल्याशिवाय गाताना आढळेल त्याच्या पायाच्या धुळीत जरी लोळले तरी मोक्ष हाती येईल असे मनाला वाटते. त्या कथांची अलौकिक मांडणी तशीच शब्दांची ठेवण पाहून श्रोतृगण तल्लीन होतील आणि सगळ्यांना संपूर्ण सुख लाभेल. गोष्टी ऐकायला जसे कान किंवा दर्शन घ्यायला जसे डोळे, तसेच मन उत्सुक होऊन सहज ध्यान लागेल. गुरु माऊली आपली माता आहे. तिच्या गोष्टी ज्या लोक तोंडातोंडी सांगतात त्या आदरपूर्वक ऐकून कानात साठवूया, मग त्या वारंवार आठवूया, साठतील त्या साठवूया आणि प्रेमबंधनात गाठवून एकमेकांत लुटूया. श्रोतृगण, भाग 1 आता इथेच थांबूया. पुढील भाग आपण दुसऱ्या व्हिडिओत ऐकूया. पण त्याआधी ह्या चॅनलला प्लीज लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. ओम साईराम.